तारखेला आंदोलन केलं आणि 2 तारखेला ते आमच्या अवसरी फाट्यावर नंदी चौकामध्ये आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु कुठेतरी श्रेयशी लढाई पाहायला मिळते. नाही, आंबेगाव मध्ये जे काही चाललंय ना सध्या, खुर्द आणि बुद्रुक मध्ये राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक यांना फक्त राजकारण, स्वतःच्या जागा, राजकीय भविष्य टिकवण्यासाठी हे सगळी धडपड आहे, अस्तित्व टिकवण्यासाठी ही सगळी धडपड आहे. कोणालाही शेतकऱ्याचं किती घेणं देणं आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही कारखान्यावर देखील आंदोलन करून पहिल्यांदा कारखान्याला वाकवलं. भीमाशंकर सारख्या वळसे पाटलांच्या कारखान्याला सुद्धा मी मागाशी सांगितलं विघ्नहरणी FRP दिले नाही, त्याच्याबद्दल मात्र मुख गिळून गप्प आहे, एक शब्द बोलत नाही. आम्ही साखर आयुक्ताकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे. किंवा मीना कालव्याला पाणी सोडायचं, माझी पण जमीन आहे चांडवली बुद्रुक मध्ये, मलाही माहिती, मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो, पाणी कधी सुटणार आहे, रोटेशन कधी आहे काय. फक्त नौटंकी करण्यासाठी आंदोलन करू नका. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये आज तुम्ही सांगताय तुमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये बदल केला, चौपट मोबदला शेतकऱ्याला मिळणार होता, तिथं दुप्पट वाढवून ठेवला. तुम्ही शेतकऱ्याचं किती भलं केलंय आम्हाला चांगलं माहितीये. FRPचे तुकडे करण्याचा चुकीचा अध्यादेश उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना तुम्ही काढायला लावला, पवार साहेबांनी तुमच्या. तुम्ही किती शेतकऱ्याचं नीट केलं हे आम्हाला चांगलं माहितीये. मला काही गोष्टी बोलायला लावू नका, योग्य वेळ आल्यावर बोलू. आम्हाला त्या राजकारणाची घेणं देणं नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाभ असो, परंतु तुम्ही इमानदारीने आणि प्रामाणिकपणाने या गोष्टी करा. मी एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो, वळती गावच्या शेतकऱ्याचे 3 लाख रुपये मी काढून दिले. कारण बाहेर पण आमचा शेतकरी कांदा विकतो, घरी जर व्यापारी आला तर त्यालाही आपण 12 कांदा देतो ना चाळीतला परस्पर बाजार समितीच्या. असे कांदे विकणारे व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे देत नाही. काय करायचं करून घे अशा अर्वाच्य भाषेमध्ये. आता ते शब्द मी इथं सांगत नाही, मला रेकॉर्डिंग पाठवले ते शेतकऱ्यांनी, त्याचे पुरावे माझ्याकडे. आणि हा शेतकरी त्यांच्याच गावातला होता, विशेष म्हणजे ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्या गावातला. त्यांच्या अध्यक्षांनी मला फोन केला, म्हणले तेवढं ते शेतकऱ्याचं बघा तुम्ही. अरे मग तुम्ही कशाला राजकारण करता? माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे, जबाबदारीने बोलतोय मी कधीही त्या गोष्टीचं राजकारण केलं नाही. तो बिचारा पोलीस स्टेशनला 2दा गेला, पोलिसांनी सुद्धा सांगितलं प्रभाकर बांगरांकडे जावा, तुमचे पैसे मिळतील. उंडे जमादार म्हणून आहेत, त्यांना ते बीट जमादार आहे ना, आम्हाला तेच. त्यांनी माझ्याकडे त्याला बिचाराला यायला सांगितलं. त्यांनी मला फोन केला, मी त्या माणसाला पाहिलं सुद्धा नव्हतं. मी जबाबदारीने सांगतोय, नुसत्या फोनवर त्याला मी सांगितलं त्या व्यापाऱ्याचा नंबर मला पाठव. त्या व्यापाऱ्याला मी सांगितलं त्याचे कष्टाचे पैसे, जर पैसे दिले नाही तर लक्षात ठेव म्हणलं, कधी देणार ते मला शब्द सांग आणि ती तारीख सांग म्हणलं. ती तारीख जर उलटली तर लक्षात ठेव म्हणलं मी काय करेल. कारण त्याचे घामाचे कष्टाचे पैसे त्यांनी ठरलेल्या तारखेला त्या व्यापाऱ्यानं त्या शेतकऱ्याचे 3 लाख रुपये त्या ठिकाणी आपल्या शब्दावर त्या ठिकाणी दिले. त्याचं रेकॉर्डिंग देखील माझं आहे. त्या शेतकऱ्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला 2-3 वेळा. त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट सांगतो, त्या शेतकऱ्याला 10-5 हजार रुपये मला द्यायचे होते. कारण त्या बिचाराला तो वर्षभर झालं पैसे देत नव्हता, अर्वाच्य भाषेत घाणेरड्या भाषेत बोलत होता. मला खुशीनं मला 5-10 हजार रुपये द्यायचे होते. मी त्याला सांगितलं तुम्ही मला भेटायला प्रेमाने या, पण मला तुमचे पैसे नको. त्याचं देखील माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यामुळं तुमच्या भागात, आणि मी त्यांना सहज विचारलं, म्हणलं मग ते शेतकरी पुत्रांना नाही सांगितलं तुम्ही त्याच्याबद्दल तुमची वसुली करून द्यायला ते व्यापाऱ्याकडून पैसे? ते म्हणले त्यांना त्यांचंच पडलंय, त्यांना काही घेणं देणं नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. अरे तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला, शेजारच्या शेतकऱ्याला आम्ही न्याय देतो. आमचे पालेकर संतोष पवार, तुमच्या कालच्या त्या परवाच्या शेतकऱ्याचं नाव सांगा रे, त्याचे पैसे काढून दिले. मारुती पालेकर नावाच्या शेतकऱ्याचे कशाचे पैसे होते? बटाट्याचे पैसे होते. आणि कांद्याचे कोणाचे होते? संतोष शिंदे नावाच्या शेतकऱ्याचे कांद्याचे पैसे, त्यांच्या पालेकर नावाच्या शेतकऱ्याचे बटाट्याचे पैसे आम्ही व्यापाऱ्याकडनं. कारण शेतकरी बाहेर माल विकतो, त्याला सुरक्षा नसते, त्याला कुठलीही सुरक्षा नसते. त्यावेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. असे अनेक उदाहरणं आम्ही सांगू शकतो. त्यामुळं ही नौटंकी बंद करा. त्यामुळं मला कोणाला नाव ठेवायचं नाही. ही नाटकं बंद करा. आम्हाला नाटकं नाही करायची. आम्हाला इमानदारीत, आम्ही सकाळ उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत फक्त या शेतकऱ्यांसाठी काम करत असतो आणि इमानदारीने करतो. सरकार कोणाचंही असू, तुमचा असू, त्यांचा असू, कोणाचा आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. जिथं जिथं लागू केली, डिझेल पेट्रोलचे भाव वाढवायचे, तर गॅसची परिस्थिती काय, CNG किती वाढलाय, खतांच्या किमती किती वाढल्या, सगळ्याचं वाटोळं झालंय. लक्षात घ्या. मग जगायचं कशावर? आणि एका बाजूला खर्च प्रचंड प्रमाणात शेतीचा वाढत चाललाय आणि दुसऱ्या बाजूने मात्र शेतीमालाला भाव नाही. आता हे किती दिवस चालायचं? आणि म्हणून पेटून उठा. माझी सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांनो, तुम्हाला आता पर्याय नाहीये. लक्षात ठेवा. जसं तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर तानाजी मालुसरेंच्या भावांनी सांगितलं सूर्याजीनं, आता दोर कापून टाकलेले आहेत, गडावरून उड्या टाकून मारा, नाहीतर लढायला तयार व्हा. म्हणून तुमच्यावर सुद्धा तीच वेळ आहे.
लढण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि तुम्हाला लढावं लागेल. आम्ही पुढे आहोत. पहिले गुन्हे आमच्या अंगावर असतील, पहिलं आम्ही आतमध्ये जाऊ, तुम्ही जाणार नाही, काळजी करू नका. कारण आजच्या कार्यक्रमाचा आयोजक प्रभाकर भांगरे, पहिला गुन्हा प्रभाकर भांगरवर दाखल होईल, काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी मरायला तयार आहोत. फक्त तुम्ही प्रामाणिकपणाने आम्हाला साथ द्या, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. अवकरशी बांगर तुम्ही अतिशय कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही. यांना वेळ प्रसंगी कांद्यानं सडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, फरक पडत नाही. बरं साहेब, सर्वात महत्वाचं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जवळजवळ माझ्या अंदाजे 60 ते 70% कांदा हा विकून झाला असेल. मग हा विकलेला मालाला आता जर तुम्हाला आता रनिंग मध्ये जर मार्केट दिलं तर या शेतकऱ्यांसाठी तुमचं काय दिशा असेल? आमची भूमिका तीच आहे. बाजार समितीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा त्या ठिकाणी घातलेला आहे त्याचं रेकॉर्ड बाजार समितीकडे आहे. त्याही कांदा उत्पादक शेतकऱ्याला किमान 6 ते 7 रुपये अनुदान स्वरूपात शासनाने पैसे दिले पाहिजेत. म्हणजे त्याही शेतकऱ्यांना आपल्याला न्याय देता येईल. किमान 15 रुपयाच्या पुढे भाव त्या ठिकाणी त्यांना मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणजे किमान उत्पादन खर्चापर्यंत तरी भाव त्या शेतकऱ्यांना मिळेल. कारण त्याही शेतकऱ्यांना आपल्याला अशा पद्धतीनं न्याय देता येईल. सरकारची जर मानसिकता असेल, सरकारची जर प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणानं ज्यांचा कांदा या ठिकाणी विकला गेलाय त्यांनाही न्याय मिळेल आणि आता विकायला आहे त्यांनाही मिळेल आणि भविष्य काळामध्ये पण मिळेल. परंतु हे राज्यकर्ते नालायक आहेत, यांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही. आणि माझी शेतकऱ्यांना देखील विनंती आहे, पक्ष राजकारण जात पात हे सगळं बाजूला ठेवा. हे सगळे चोर वर गेल्यानंतर एकत्रच आहेत. लक्षात घ्या, हे लबाडीचे धंदे तुम्ही ओळखायला शिका. शेतकऱ्याच्या भोळेपणाचा, अज्ञानपणाचा या लोकांनी आतापर्यंत फायदा घेतलेला आहे. शेतकरी म्हणून तुम्ही संघटित राहा. आमचं काही चुकत असेल तर आमचाही कान धरा, तो अधिकार तुम्हाला आहे. परंतु बाबांनो, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही शेतकरी म्हणून एकत्रित या. इथं सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायची वेळ आली का सगळे सामील होणार त्याच्यामध्ये. अरे हे लबाडीचे धंदे बंद करा. तुमचे बाप तिथं बसले, त्यांना जाऊन सांगा. आता वाईट बोलायला मला लावू नका. तिथं जाऊन सांगा ना त्यांना. तिथं लाज वाटते का सांगायला? तिथं त्याच्या दारात जाऊन बसा. इथं नौटंकी बंद करा. हे धंदेबाज झाले. या भानगडी आम्ही आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. आम्ही इमानदारीने शेतकऱ्याबरोबर आहोत आणि शेतकऱ्याबरोबर राहणार आहे. आम्हाला काय राजकीय पक्ष दिसत नाही का? आमच्या सारख्याला प्रचंड ऑफर आहे सगळ्या पक्षाकडून. आम्ही पेटवायला जातच नाही कुठल्या पक्षामध्ये, कारण हे सगळे चोर आहेत. मी सांगितलं, काँग्रेस एकपट नालायक होतं, भाजप दुप्पट नालायक आहे. आमचा झालाय फुटबॉल. इकडून लाच घातली का तिकडं, तिकडून लाच घातली का इकडं. त्यामुळं आपला फुटबॉल होऊ देऊ नका. माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, लबाडांना ओळखायला शिका. इंग्रजांनी सुद्धा 150 वर्ष राज्य आपल्यावर याच्यामुळेच केलं, कारण आपण जागृत नाही आणि त्या आपल्या भोळेपणाचा फायदा हे हरामखोर या ठिकाणी घेत आहेत. तुम्ही आता वरिष्ठांपर्यंत पोहोचले का या संदर्भात? आम्ही आंदोलन करतोय, त्यांचा काय तुम्हाला असा प्रतिसाद वगैरे सरकारचा वगैरे वरिष्ठांपर्यंत म्हणजे कोणापर्यंत? राज्यकर्त्यांपर्यंत असं तुम्ही हे दिलं का तुम्हाला? संबंधित आमदार, खासदार यांना सगळ्यांना फोन केलेले आहेत आपल्या भागातील. सकाळीच इथल्या आमदारांना सुद्धा, आता ते विरोधी पक्षाचे आमदार आहेत, बाबा शेटकाळेंना देखील मी फोन केलेला आहे. तेही येतो म्हणाले होते तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला. अद्यापर्यंत आले नाही. सभापतींनी देखील सांगितलं होतं की आंदोलनाला पाठिंबा देतो. तुम्हाला जर यावेळेस जर ह्या म्हणजे सर्व जर कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला योग्य न्याय नाही दिला तर तुमचा शेवटचा पवित्र काय असणार? आमचा पवित्रा तोच आहे, यांना आम्ही सळोकी पळ करून सोडू. मी तुम्हाला सांगतो, आमचे कार्यकर्ते गनिमी काव्यानं यांच्या कार्यक्रमामध्ये घुसतील आणि मग मात्र कांद्याने यांचं स्वागत होईल. लक्षात घ्या, सडकून काढू. भले आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, फरक पडत नाही. हे बघा, माझ्या या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी किती गुन्हे अंगावर घेण्याची आमची ताकद आहे. आम्हाला येरवडा जेलला बसवा, फरक पडत नाही. कायद्याची सुद्धा चांगली काळजी घेतली जाते. आम्हाला चांगलं माहिती. मी परवा मंचर पोलिसांना सांगितलं, आम्हाला नेऊन बसवा, तिथं फरक पडत नाही. असंही आमच्या घरच्यांनी आम्हाला सोडूनच दिलेलं आहे. काय आम्ही वाहिलेलोच आहे लोकांसाठी. फक्त बाबांनो, मला राग एका गोष्टीचा येतोय, शेतकरी ज्या पद्धतीने एकत्र यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाही. आणि लबाड कोण आहे, प्रामाणिक कोण आहे हे ओळखायला पहिलं शिका. आता लई जण आता कुत्र्याच्या छत्रीवाने उगवलेत आणि लबाड पुढे यायला लागलेत. आणि कोण काय म्हणतंय, विरोधावल्या लावून घेते आम्हाला. हे बघा, मी जर शेतकऱ्याच्या पुढे जन्म घेतला, माया पुढे लावायची काय गरज आहे का? शेतकरी पुत्र आमक तमक काही गरज नाही ना. मला गॅरंटी आहे ना, मी शेतकऱ्यांनीच काढलेला आहे. काय गरज पडली मला ही नाटकं करायची? म्हणजे मला बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट, परंतु ही नौटंकी बंद करा. इमानदारी प्रामाणिकपणा राखता ठेवा आणि माझ्या या शेतकऱ्याचं कष्टाचं चीज झालं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी काय पाप केलंय म्हणून तुम्ही त्याच्यावरच अन्याय करताय? बाकी सगळ्यांचं दिसतंय तुम्हाला, आणि शेतकऱ्याच्या बाबतीतच काय तुमचा हात दुखतो का?
तर तुमच्या हाताला इचूडच होतो. काय होतं काय तुम्हाला? हा, तिथं काय पेन चालत नाही तुमचा, तिथं काय शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेत नाही तुम्ही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या काळातही फरफट होत होती आणि आता भाजपच्या काळात अजून आमची फरफट वाढलेली आहे. त्यामुळं ही दोन्ही नालायक आहेत. त्याच्यामुळं पक्षांच्या नादी लागू नका. आपण पहिले कोण आहेत? आपण पहिले शेतकरी आहोत आणि नंतर पक्ष, जात, धर्म हे नंतर. कारण आपण पहिले शेतकरी आहोत याची जाणीव प्रत्येकाने या ठिकाणी ठेवा. आणि भविष्य काळामध्ये लबाड कोण आहे, मी मगापासून सांगतोय, आणि प्रामाणिक कोण आहे हे ओळखायला शिका आणि चांगल्या लोकांना साथ द्या. आमचं चुकत असेल तर मी मगाशी सांगितलं, आमचा एक अंधारा, आम्हाला जाता येत नाही का? आम्हाला राजकारण नको पडतं, आम्हाला पण ऑफर आहेत, आम्हाला पण वाढायचं झेडपी सदस्य व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, आम्हाला गरज नाही. पण लोक आमच्या मागे नाहीत, लोक चोरांच्या मागे. धन्यवाद. निवडणुकीमध्ये पैसा, बिर्याणी गोड लागती, पैसा गोड लागतो, दारू गोड लागते, हे बंद करा. हे महत्वाचं आहे. समाजामध्ये जागृती पण होणं गरजेचं आहे. किती दिवस चालणार आहे? तुम्ही तुमच्या लेकरा बाळांचं भविष्य अंधारामध्ये लोटता. लक्षात घ्या, अजून लई नाही सांगत मी, भविष्यकार नाही, 5 वर्षात घेत नाही त्यांच्याबद्दल जेलसी एवढा आकस का? नाही नाही नाही, बिलकुल जलशी बिलशी काही नाही. आमचं जलशी असायचा विषयच काय येतो? तुम्ही प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय. माझा कोणीही दुश्मन नाही आणि कोणीही मित्र नाही. जो शेतकऱ्याचा दुश्मन तो आमचा दुश्मन. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब लोकांसाठी प्रभाकर बांगर अहोरात्र आहे. जर तुम्ही इमानदारीनं काम केलं, आम्हाला तुमच्या जर कामात इमानदारी दिसली, आम्ही तुम्हालाही साथ देऊ. तुम्ही नंदी चौकातलं आंदोलन पाहिलं, पहिल्या 5 आरोपींमध्ये प्रभाकर बांगर आहे. रात्रभर त्या रस्त्यावर आम्ही झोपलो होतो, दिवसभर आम्ही तिथं होतो. आम्ही पळकुटे नाहीयेत, लक्षात घ्या. पहिल्या 5 ज्यांच्या गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये प्रभाकर बांगर आणि माझे सहकारी आहेत, लक्षात ठेवा. आम्ही पळकुटे नाही. कारण रोहन बोंबे नावाच्या मुलाचा जो बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता, ती घटना अतिशय सेन्सिटिव्ह होती. सलग 3 घटना घडल्या प्रत्येक ठिकाणी. भागुबाई असतील किंवा शिवन्या बोंबे असेल किंवा रोहन बोंबे असेल, या तिन्ही घटनांच्या ठिकाणी प्रभाकर बांगर त्या ठिकाणी गेलेला आहे. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, इमानदारी आमच्या रक्तात आहे, प्रामाणिकपणा आमच्या रक्तात आहे. ते आंदोलन कोणी पुकारलं याच्याशी मला घेणं देणं नव्हतं. ती घटना अत्यंत संवेदनशील होती आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही कोणाच्या मागे असं फरफटत जायला मोकळे नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना इमानदारीने आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यासाठी काम करते. माझे नेते देखील इमानदार आहेत. आम्हालाही सत्ता काही नको नाही. त्यामुळं इमानदारीने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला बेईमानी नाही सहन होत. आंदोलन केलंय, या आंदोलनाचा जर परिणाम काय? ठिकाणी कांद्याचे भाव योग्य दिले नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा एक प्रश्न निर्माण झालाय की साहेब, तुम्ही आता 2-3 महिन्यापासून आमचे कांदे सगळे शेतकऱ्यांचे निघून गेले, मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे? आता तुम्ही आंदोलन करताय, परंतु माझे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, जरी कांदे 2-3 महिने जरी खपले असतील किंवा विक्री झाले असतील, तर त्या सुद्धा कांद्याला 15 रुपये क्विंटल, 15 रुपये किलो अनुदान मिळाले पाहिजे. अनुदानाची मागणी आपण 15 रुपये किलो प्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे, ही आपली मागणी आहे. न्याय मिळाला पाहिजे. म्हणून त्या सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हीच मागणी आपण जर शेतकऱ्यांनी जर सरकारने जर सोडून नाही, तर या पुढच्या काळात जसं बांगर साहेबांनी सांगितलं, सर्व संघटना एकत्र करून नेत्यांना आणि रस्त्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला फिरू जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी राज्य करताना राज्य करून जाणार नाही.